मागील भागात आपण पाहिलं, राघव आणि नयनाने एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. जयपूरच्या सुंदर क्षणांमध्ये त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. आता पुढे त्यांच्या नात्यात काय होणार ते पाहूया. नयना हॉटेलवर आल्यावर सगळ्या मैत्रिणींचा प्रश्नांचा भडीमार सुरू होतो. नयना काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेते. सगळे परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. 2 दिवसांनी कॉलेजमध्ये आल्यावर तिला वीरेन रस्त्यात अडवतो. वीरेन म्हणतो, हाय नयना. नयना म्हणते, हाय. वीरेन म्हणतो, जयपूर जरा जास्तच एन्जॉय केलंस. नयना म्हणते, काय म्हणायचं आहे तुला? वीरेन म्हणतो, राघवने शर्त लावली होती तुला पटवण्याची. नयना म्हणते, जस्ट शट अप. वीरेन म्हणतो, खोटं वाटत असेल तर कॅन्टीनमध्ये जाऊन बघ. राघव आणि त्याचे मित्र तिथेच बसून गप्पा मारत आहेत. नयना म्हणते, तसं काही नाही आणि तुला तर मी नंतर बघून घेईन. वीरेन म्हणतो, बिंदास, मी इथेच आहे. नयनाला पूर्ण विश्वास असतो की वीरेन खोटं बोलतोय, पण वीरेनला धडा शिकवण्यासाठी ती मुद्दाम कॅन्टीनमध्ये जाते. पण तिथे राघव, अभय आणि त्याचे मित्र थट्टामस्करी करत असतात. एक मित्र म्हणतो, शेवटी तू पैज जिंकली मित्रा. अभय म्हणतो, बट वी आर रिअली हॅपी फॉर यू. राघव पार्टी तो बनती है. पण राघवचं त्यांच्या गप्पांमध्ये अजिबात लक्ष नसतं. तो तर छान फक्त नयनाचाच विचार करत असतो. प्रेमात अखंड बुडालेला तो या सगळ्यात असूनही हरवल्यासारखा होता. पण नयना रागाने लालबुंद झाली होती. तिने फक्त अभय आणि त्याच्या मित्रांची पैजेची बोलणी ऐकली आणि राग मनात धरून बसली. नयना म्हणते, राघव, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तिच्या अशा ओरडण्याने कॅन्टीनमधले सगळेच त्यांच्याकडे बघू लागले. राघव कसलीच कल्पना नसल्याने म्हणतो, काय झालं नयना? नयना म्हणते, माझ्या भावनांशी खेळताना लाज वाटली नाही तुला? तू पैज लावलीस? अभय म्हणतो, नयना तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नयना म्हणते, जस्ट शट अप. तू मध्ये पडू नकोस. राघव, खरं सांग, पैज लागली होती की नाही? राघव म्हणतो, अगं हो, पण तू समजते तसं नाही आहे. नयना म्हणते, जर तसं नाही तर जयपूरबद्दल बाहेर कसं माहीत पडलं? राघव शाक होऊन म्हणतो, जयपूर? नयना, इथे सीन नको. मी काही सांगितलं नाही आहे. नयनाने रागात संपूर्ण कॅन्टीनसमोर राघवच्या कानाखाली मारली. तसा राघवही चिडला आणि रागाच्या भरात नको ते बोलून गेला. राघव म्हणाला, हो, लावली पैज. कळलं तुला? जा, काय करायचं ते कर. नयनाला त्याच्या अशा बोलण्याने भरून आलं होतं, पण ती रागातच बाहेर निघून गेली. संपूर्ण कॅन्टीन आता राघवकडे बघत होतं. राघव बाजूला नजर फिरवत म्हणतो, काय बघताय सगळे? कधी आमची भांडणं पाहिली नाही का? तसे सगळेच आपापल्या कामाला लागले. अभय राघवला धीर देतो, पण राघव त्याचा हात खांद्यावरून उडवून लावतो. तो तसाच कॅन्टीनमधून बाहेर पडतो. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात येतं की तो रागाच्या भरात आपली चूक नसतानाही ती मान्य करून बसला. त्याने नकळत नयनाला हार्ट केले. इथे नयना गाडीत येऊन बसते. आधी तर खूप रागात असते, पण नंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. ती खूप रडत असते. राघव नयनाला शोधत पार्किंगमध्ये येतो. गाडीत तिला रडताना बघून तो धावत तिच्याजवळ येतो. नयना त्याला जवळ येताना बघून रागात गाडी स्टार्ट करून कॉलेजच्या बाहेर निघते. राघव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ती निघून जाते. मागोमाग राघव ही गाडी घेऊन निघतो. गाडी चालवता चालवता राघव तिला फोन करतो. ती फोन कट करते. मोकळ्या रस्त्यावर आल्यावर राघव गाडीचा वेग वाढवून नयनाच्या गाडीला ओव्हरटेक करत गाडी अडवतो. दोन्ही गाड्या थांबतात. राघव गाडीतून उतरून नयनाकडे जातो. राघव म्हणतो, नयना, ऐकून तरी घे माझं. नयना म्हणते, काय ऐकून घेऊ राघव? फक्त मला पटवण्यासाठी जयपूरचा एवढा खटाटोप केलास. मला सांग, पैज नक्की कसली लागली होती? मला पटवण्याची की माझ्या शरीरसुखाची? राघव म्हणतो, नयना. रागातच ओरडत तिच्यावर हात उचलतो, पण संयम ठेवून मागे होतो. नयना, त्या दिवशी जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं. भावनेच्या जरा जास्तच आहारी गेलो आपण. अगं, पण मी त्याचा बाजार नाही मांडला. काकुळतीला येऊन तिला समजावत होता. नयना रागातच म्हणते, राघव, लिव मी आलोन. मला आता जाऊ दे. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. आणि नयना गाडी स्टार्ट करून रिव्हर्समध्ये मागे घेत निघून जाते. राघव बराच वेळ तिथेच बसून असतो. थोडा वेळ डोकं शांत झाल्यावर परत नयनाला फोन ट्राय करतो, पण ती फोन कट करते. तिला सॉरीचा मेसेजसुद्धा टाकतो, पण ती काहीच रिप्लाय देत नाही. थोड्या वेळाने फोन स्विच ऑफ येतो. संध्याकाळी राघव नयनाच्या घरी जातो, पण ती भेटायलासुद्धा तयार नसते. राघव तर खंगत चालला होता.
नैनापेक्षा कितीतरी जास्त तो तिच्यावर प्रेम करत होता. इतक्यात त्याला अभय फोन करतो. राघव, कुठे आहेस तू? सकाळपासून काकू घरी वाट बघत आहेत. तू त्यांचा फोन पण रिसीव्ह नाही केलास. त्यांना मी सांगितलं की तू माझ्या घरी आहेस. आता तू घरी जा आधी. अभय एका दमात बोलून गेला. हो बोलून राघव घराच्या दिशेने वळला. राघव परत एकदा नैनाला फोन ट्राय करतो, पण फोन बंद येतो. इथे नैना पण खूप रडत असते. तिला राघवसोबत घालवलेला एकूण एक क्षण आठवत असतो. आपण आपलं सर्वस्व त्याला दिलं, पण त्याने फक्त मजा म्हणून पाहिलं. हा गैरसमज तिला मनातून खूप त्रास देत होता. राघवचं तर गाडी चालवताना पण लक्ष नव्हतं. तो आतून पूर्णपणे तुटला होता. राघव आपल्याच विचारात गुंग असतो. अचानक गाडीसमोर एक मुलगी पळत आल्याने तो गोंधळतो आणि गाडीवरचं नियंत्रण सुटून गाडी थोड्या अंतरावर झाडाला आदळतो. सुदैवाने जास्त काही होत नाही. राघव थोडक्यात बचावतो. ती मुलगी खूप घाबरलेली होती. धावत पळत आल्याने खूप दमल्यासारखी वाटत होती. तिच्या अंगात त्राणच उरले नव्हते. ती तिथल्या तिथेच बेशुद्ध पडते. एव्हाना आसपास गर्दी होऊन अपघाताने ती बेशुद्ध पडली असं समजून लोक राघवलाच बोलायला लागतात. राघव प्रसंगावधान राखून आधी घरी बाबांना फोन करून सगळा प्रसंग सांगतो. बाबा त्याला धीर देतात आणि मुलीला हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगतात. आणि काळजी करू नकोस, आम्ही पोहोचतो तिथे. बाबांच्या धीर देण्याने तो थोडा सावरतो. लोकांच्या मदतीने त्या मुलीला गाडीत घेऊन जवळच्याच हॉस्पिटलला नेतो. थोड्या वेळाने राघवचे आईबाबासुद्धा हॉस्पिटलमध्ये पोचतात. मागून पोलीसही हजर होतात. राघव पोलिसांना बघून आधी घाबरतो, पण काही प्रॉब्लेम नको म्हणून राघवचे बाबाच स्वतः पोलिसांना बोलावतात. पोलीस म्हणतात, आम्ही डॉक्टरांना भेटून येतो. बाबा म्हणतात, शुअर. आई म्हणते, कशी आहे ती मुलगी? राघव म्हणतो, बेशुद्धच आहे. बाबा म्हणतात, काळजी करू नको, होईल सगळं नीट. पोलीस डॉक्टरांना भेटून येतील. ती मुलगी गाडीला धडकली नाही, किंबहुना हा अपघात नाही. ती घाबरलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडली. तिच्या अंगावर अपघाताची कसलीही खूण नाही हे त्यांना डॉक्टरांच्या तपासणीतून कळालं. तरीही एवढ्या रात्री अशा अवस्थेत ती का पळत होती हे कळणं गरजेचं आहे. म्हणून ती मुलगी शुद्धीवर आल्यावर आम्ही परत चौकशीसाठी येऊ असं सांगून ते निघून गेले. राघवने सुटकेचा निश्वास सोडला. ती मुलगी शुद्धीवर आल्यावर पहिले पोलीस तिला भेटतील आणि मगच तुम्हाला भेटता येईल असं डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे बाहेर वाट बघण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता. मिस्टर देशमुखांनी म्हणजेच राघवच्या बाबाने राघव आणि राघवच्या आईला घरी पाठवले आणि ते स्वतः तिथे थांबून राहिले. सकाळी त्या मुलीला जाग आली तेव्हा डॉक्टरांनी सर्वात आधी पोलिसांना बोलवून घेतले. तोपर्यंत राघवचे बाबा बाहेरच वाट पाहत होते. मुलीची जबानी घेतल्यानंतर त्याने मिस्टर देशमुख यांना सगळं ठीक असल्याचे सांगितले आणि ते निघून गेले. मिस्टर देशमुख डॉक्टरांची परवानगी घेऊन त्या मुलीला भेटायला गेले. ती मुलगी छानपैकी बेडवर पायावर पाय लांब करून फळे खात बसली होती. राघवने वर्णन केल्याप्रमाणे भीतीचे कसलेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. पण तिला बघून मिस्टर देशमुख यांना आश्चर्याचा धक्का बसला. मिस्टर देशमुख म्हणाले, मिनल तू? मिनल म्हणाली, अय्यो अंकल तुम्ही? थँक गॉड तुम्ही मला भेटलात. पण तुम्ही इथे कसे? आणि तुम्हाला कसं कळलं की आय एम हिअर? अरे अंकल तुम्ही काही बोलत का नाही? कधीपासून मीच बोलतीये. ही मुलगी म्हणजे मिनल मराठे अय्यर. उंच देखणी, सरळ नाक, गोरा रंग, US असल्याकारणाने राहणीमान अतिशय मॉडर्न आणि भरपूर बडबडी. बोलण्यात अर्धी मराठी आणि अर्धी साऊथ इंडियन. आता हे कसं? तर मिनलची आई साऊथची आणि वडील मराठी. आता प्रश्न पडला असेल, मग आडनाव मराठे अय्यर कसं? मिनलच्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज. दोन्ही कुटुंब अगदी देशस्थ. आधी लग्नाला घरून विरोध होता. मग जातीचा विषय सोडला तर नकार देण्यासारखे काही नव्हते. आणि मग नाव न बदलण्याच्या हट्टासामुळे दोन्ही आडनावं कायम ठेवत त्याने तसा तोडगा काढला. मिस्टर देशमुख म्हणाले, अगं हो, तू थांबशील तर मी काही बोलेन ना? मिनल म्हणते, ओके ओके तुम्ही बोला ना अंकल. मिस्टर देशमुख म्हणतात, आधी तू सांग, तू तर उद्या येणार होतीस ना? मिनल म्हणते, ते तर तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी मी 2 दिवस आधी आले. बट आय गॉट अ बिग सरप्राईज. ॲक्च्युली झालं असं की मी एअरपोर्टवर उतरून टॅक्सी पकडली. हातात मॅप घेऊन रस्ता शोधत त्याला सांगत होते. इतक्यात मला खूप हंगर झालं. तिच्या या वाक्याने मिस्टर देशमुख म्हणाले, काय? आय मीन हंग्री. मग मी रोड स्टॉलवरून फूड घेतलं. सो यम्मी फूड. आफ्टर 1 hour टॅक्सी ड्रायव्हर बिकम अँग्री
अँड हाफ रस्त्यात सोडून गेला. सडनली माझं स्टमक फेरी दुखायला लागलं. मग मी नियरच्या पब्लिक टॉयलेटमध्ये गेले. बाहेर येऊन परत टॅक्सी पकडून सामान गाडीत ठेवले. बट वेन टॅक्सी ड्रायव्हर सी माय फेस, पळून गेला तो. मिस्टर देशमुख म्हणाले, का? ही इज अ सेम गाय. मी त्या टॅक्सीमागे पळाले आणि सडनली एका गाडीसमोर आले. अँड राईट नाऊ यू आर इन फ्रंट ऑफ माय आईज. मिस्टर देशमुख म्हणाले, अगं मग फोन करायचा ना. मिनल म्हणते, अय्यो सरप्राईज होतं ना. मिस्टर देशमुख डोक्यावर हात मारून म्हणतात, बाई खूप छान सरप्राईज दिलंस. मिनल परत तोंडाचा पट्टा चालू करून म्हणते, पण तुम्हाला कसं माहीत मी इथे आहे ते? मिस्टर देशमुख म्हणाले, तू आधी चल, गाडीत सगळं सांगतो. हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून मिस्टर देशमुख मिनलला घेऊन आपल्या घरी निघाले. गाडीत बसल्यावर त्यांनी तिला ती कशी आणि कोणाच्या गाडीला धडकली इत्थंभूत सगळी माहिती दिली. गाडीत पण तिची अशीच बडबड सुरू होती. मिस्टर देशमुख यांनी गाडीत बसण्याआधीच घरी मिनलबद्दल कल्पना दिली होती. गाडी दारात येताच राघवची आई किचनमधून बाहेर येते. आईना बघताच मिनल त्यांना वाकून नमस्कार करते. आई म्हणते, अरे वा, US राहूनसुद्धा संस्कार जपून आहे, छान. बाबा म्हणतात, लहानपणीचा स्वभाव ही जपून आहे. आई म्हणते, म्हणजे? बाबा म्हणतात, कळेल थोड्या वेळात. आई म्हणते, असो. अगं मिनल, तू तर उद्या येणार होतीस ना. मिनल म्हणते, अय्यो ते काय झालं ना आंटी, ब्ला ब्ला ब्ला. आणि तिचं पुराण सुरू झालं. बाबा डोक्यावर हात मारून मनात म्हणतात, आपण तोपर्यंत फ्रेश होऊन येऊया. थोड्या वेळाने राघवसुद्धा हॉलमध्ये येतो. रात्रभर तो नयनाच्याच विचारात असतो. त्यामुळे झोप नीट झाली नव्हती, त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं. नाश्त्यासाठी सगळे डायनिंग टेबलवर हजर झाले. मिनलला समोर बघून राघवला आश्चर्य वाटले. मिनलची तर अजूनही बडबड सुरूच होती. आईने सर्वांना नाश्ता दिला आणि त्याही सोबत बसल्या. बाबा म्हणाले, अरे ही मिनल, आपल्या मराठे काकांची मुलगी. राघव म्हणतो, ओ ती बडबडी. मिनल म्हणते, आता नाही हा, लिटल लिटल टॉकिंग. आई म्हणते, हो हो. राघव म्हणतो, अगं पण काल तू अचानकपणे माझ्या गाडीसमोर कशी आलीस? राघव आत्ताच सर्वांना भेटत असल्यामुळे मिनलचा गोंधळ माहीत नाही. मिनल म्हणते, अरे ते ॲक्च्युली झालं असं, ते आपलं पुराण A to Z सांगते. राघव नाश्ता उरकून म्हणतो, ओके मी निघतो, मला उशीर होते कॉलेजला, बाय. कॉलेजमध्ये आल्यापासून राघव नयनाला शोधत असतो, पण नेमकी ती कॉलेजला आलेली नसते. राघव तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून 2 लेक्चर्सनंतर घरी येतो. घरी येऊन बघतो तर मिनलने त्याचं टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातलेली असते. तिचा तो अवतार बघून राघवला आधी हसू येतं, पण तिचं सगळं सामान टॅक्सीमध्ये राहिल्याने तिला राघवच्या कपड्यांशिवाय पर्याय नव्हता. कारण आईची साडी नेसण्यापेक्षा हे जास्त आरामदायी होतं. आईच्या सांगण्यावरून राघव मिनलला शॉपिंगला मॉलमध्ये घेऊन जातो. मिनल 5-6 कपडे सिलेक्ट करते आणि ट्रायल रूममध्ये निघून जाते. राघव बाहेर बसून असतो. तो मोबाईलवर त्याचे आणि नयनाचे जयपूरचे फोटो पाहत असतो. तिथेच नयनासुद्धा नॅनीला घेऊन शॉपिंगला आलेली असते. नयना पण ट्रायल रूमसाठी तिथे येते, तर राघव आणि तिची भेट होते. इतक्यात मिनल आतून बाहेर येते. शॉर्ट जीन्स, येल्लो स्लीप टॉप. मिनल राघवला कपडे दाखवत म्हणते, राघव लुक, हाऊज दिस, नाईस ना. नयना रागाने लाल बुंद होत एक कटाक्ष टाकते. मनात म्हणते, काय निर्लज्ज माणूस आहे, आज चक्क दुसरीला घेऊन फिरतोय. नयनाचा राग बघता राघवला कळालं की तिचा पारा अजून का चढला. पण मिनलची बकबक नेहमीप्रमाणे सुरू झाली आणि राघव काही बोलणार इतक्यात नयना तशीच दुसरीकडे निघून गेली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राघव कॉलेजला जातो. लेक्चर्स अटेंड करून राघव आणि त्याचे मित्र कॅन्टीनमध्ये मजामस्ती करत असतात. थोड्या वेळाने तिथे मिनल येते. राघव म्हणतो, मिनल तू इथे काय करतेस? मिनल म्हणते, तुझं कॉलेज पाहण्यासाठी आले. राघव म्हणतो, पण तुला परमिशन कशी मिळाली आत येण्याची? मिनल म्हणते, नो नो, वॉचमॅन डिडंट अलाव मी. युअर प्रिन्सिपल सर ही गेव मी अ परमिशन. राघव म्हणतो, रिअली? बट हाऊ? मिनल म्हणते, आर यू शुअर? यू नीड अ एक्सप्लेनेशन. अभय म्हणतो, हां, आम्हाला ऐकायचं आहे. राघव नाही म्हणत असतानाही मिनल सुरू झाली. मिनल म्हणते, ॲक्च्युली युअर प्रिन्सिपल सर माझ्या मॉमच्या एक्स कॉलेजचे प्रोफेसर होते. मी जेव्हा स्मॉल होते तेव्हा मॉमसोबत असताना एकदा त्यांना भेटले होते. ऑन दॅट टाईम
वी आर स्टेईंग इन इंडिया. बस मी त्यांना पाहिलं आणि ओळखलं. अभय म्हणतो, तुला लहानपणी पाहिलेला चेहरा अजून आठवतो? मिनल म्हणते, इल्ले नो नो, तसं नाही. राघव म्हणतो, राहू दे मिनल, ते गरजेचं नाही. मीट माय फ्रेंड्स. अभय, प्रमोद आणि एक एक करून तो बाकीच्यांची ओळख करून देतो. इतक्यात नैना तिथे येते. अभय नैनासोबत मिनलची ओळख करून देतो. नैना काहीच रिप्लाय न देता एका टेबलवर बसते. राघवचं लक्ष नैनावरच स्थिरावलेलं होतं आणि नैना ती आपल्या मिनलला बघून आतून लालबुंद होत होती. मिनलसाठी सगळे रात्री ढाब्यावर जेवणाचा प्लॅन बनवतात. अभय नैनालाही इन्व्हाइट करतो. ती आधी नाही म्हणत असते, पण नंतर दीप्तीसाठी तयार होते. थोड्या वेळाने रिसेस संपते आणि सगळे पुढचे लेक्चर्स अटेंड करायला क्लासरूममध्ये जातात. मिनलही निघतच असते. नैना अजून तिथेच असते. मिनल तिला लायब्ररीचा रस्ता विचारते. लेक्चर संपेपर्यंत काही वाचत बसू, तेवढाच टाईमपास, असा मिनल विचार करते. नैनाने सांगितल्याप्रमाणे मिनल दुसऱ्या मजल्यावर जात असते तर अचानक तिच्या डोक्यावर छोटा दगड लागतो. नैना नेहमी तोंडपाठ असल्याप्रमाणे लायब्ररीचा रस्ता तर सांगते, पण नंतर तिच्या लक्षात येतं की तिथे दुरुस्तीचं काम चालू आहे. ती पळतच मिनलच्या मागे जाते, पण त्याआधीच मिनलला दगड लागला होता आणि बऱ्यापैकी रक्तही येत होतं. नैनाने मिनलला बाहेर एका बेंचवर बसवले. नैना म्हणते, तू ठीक आहेस ना? आय एम सॉरी, मी सवयीप्रमाणे तुला हा रस्ता सांगितला. मी विसरलेच होते की इथे दुरुस्तीचं काम चालू आहे. मिनल म्हणते, इट्स ओके. नैना म्हणते, चल फर्स्ट एड करून देते, तिच्या जखमेवर रुमाल धरून. मिनल म्हणते, इट्स ओके. नैना, ऑल फाईन. राघवला समजताच तो पळतच तिथे येतो. त्याला वाटले की नैनाने मुद्दाम हे केले. त्याच्यावरचा राग तिच्यावर काढला म्हणून राघव नैनावर भडकतो, पण जास्त वाद न घालता मिनलला डॉक्टरकडे घेऊन जातो. नैना आणि राघवचा वाढता दुरावा बघता अभयने नैनाला गाठले आणि स्पष्टच विचारले. तेव्हा नैनाने त्याला वीरेनकडून कळालेल्या गोष्टी आणि कॅन्टीनमध्ये ऐकलेल्या मित्रांच्या गप्पा सांगितल्या. अभय म्हणतो, नैना मला खरं सांग, तुझं राघववर खरं प्रेम आहे ना? आणि जर खरंच आहे तर मग तू राघववर विश्वास न ठेवता एका परक्या व्यक्तीवर विश्वास ठेवलास. वीरेनला जयपूरबद्दल कसं माहीत पडलं हे मला माहीत नाही, पण हां, पैज मी लावली होती मित्रांसोबत. राघवने नाही. तो तर तुला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून लाईक करतो आणि जेव्हापासून त्याला कळलं की तूही त्याला लाईक करतेस त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. नैना, वी आर मॅच्युअर. तुला खरं खोटं ओळखता नाही आलं? जर काही प्रॉब्लेम होताच तर निदान आधी त्याच्यासोबत क्लिअर करायला हवा होता. सरळ सगळ्यांसमोर कानाखाली मारलीस. नैना आपली चूक झाली हे कळल्यावर म्हणते, शिट, हे मी काय केलं? आय एम सॉरी अभय. अभय म्हणतो, सॉरी मला नाही तर राघवला बोल, पण आता कठीण आहे. नैना म्हणते, म्हणजे? अभय म्हणतो, राघवचा राग तुला माहीत आहे आणि आता तर काय, मिनल आहे जोडीला. नैना म्हणते, तसं होणार नाही. मी आत्ता जाऊन त्याला सॉरी म्हणते. नैनासुद्धा राघव आणि मिनलच्या मागोमाग जाते. राघव जवळच्याच दवाखान्यात मिनलला घेऊन जातो. डॉक्टर मिनलला मलमपट्टी करत बसतात. रस्त्यात दवाखान्याजवळ राघवची बाईक बघून नैना थांबते. गाडी बाजूला लावून राघव दवाखान्यातून बाहेर येण्याची वाट बघत असते. मिनल म्हणते, राघव, आय एम फाईन. हे तू इथे कशाला आणलं? डॉक्टर म्हणतात, प्लीज कीप क्वाईट, सीट प्रॉपरली. मिनल म्हणते, अय्यो डॉक्टर, माय फ्रेंड इज क्रेझी लिटल बिट. राघव म्हणतो, मिनल जरा गप्प बस, किती बोलशील. ड्रेसिंग झाल्यावर दोघेही घरी जायला निघाले. त्यांना बाहेर येताना बघून नैना गाडीतून खाली उतरली. राघवने नैनाला बघून न बघितल्यासारखे केले आणि बाईकवर बसला. मिनल मात्र नैनाला बघून थांबली. राघव थोडा रागात गाडी स्टार्ट करत म्हणाला, मिनल चल बस. नैना म्हणते, राघव मला तुझ्याशी बोलायचं आहे. राघव म्हणतो, मिनल बस लवकर, आपल्याला घरी जायला उशीर होतोय. मिनल म्हणते, राघव, शी वॉन्ट्स टू टॉक विथ यू. राघव म्हणतो, बट आय एम नॉट इंटरेस्टेड, लेट्स गो मिनल. मिनल बाईकवर राघवच्या मागे बसते. नैना बाईक पकडून राघवकडे बघत असते. राघव गाडीचा ॲक्सेलेटर स्टार्ट करतो. तो त्या ॲक्सेलेटरच्या माध्यमातूनच नैनाला सांगत असतो की तू बाजूला हो, आम्हाला निघायचं आहे. नैनाची नजर राघवची नजर शोधत असते, पण राघव तिच्याकडे बघतसुद्धा नाही आणि उभ्या जागी बाईकला ॲक्सेलेटर देत असतो. आता आवाज कर्णकर्कश होत चालला होता.
शेवटी नैनाने गाडीवरची पकड सैल केली आणि बाजूला झाली. नैना दूर होताच राघव मिनलला घेऊन निघून गेला. नैना हतबल होऊन फक्त बघत होती. मनातल्या मनात राघव सॉरी ना म्हणत स्वतःलाच दोष देत होती. पण एवढ्यात हार मानणारी नैना नव्हती. तर हा होता आजचा भाग. राघव आणि नैनामध्ये गैरसमज झाला आणि त्यांच्या नात्यात अंतर वाढत चाललं होतं. नैनाला तिची चूक कळली होती, पण दुसरीकडे राघवच्या मनातला राग अजून शांत झालेला नाही. आता पुढे काय होणार? हा गैरसमज दूर होईल का, की त्यांच्या नात्यातलं हे अंतर अजून वाढतच जाईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिनलच्या येण्याने त्यांच्या नात्यात काय बदल होणार? मिनलचं येणं फक्त योगायोग आहे की त्यामागे काही वेगळं कारण दडलं आहे? आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग नक्की पहा. धन्यवाद.